तुम्हाला माहितीये का, पहाटे सकाळी लवकर उठून गाडीला फडकं मारून आणि 1000चं डिझेल टाकून आणि आपल्या स्क्वॉड सोबत गाणी म्हणत पुण्यापासून 44 किलोमीटर लांब जाताना पौड मध्ये नाश्त्याला मिसळ आणि गरम वही खाऊन आणि हडशी गावात ही कमान दिसल्यावर तिथनं आत गेल्यावर आणि या ब्युटिफुल सिनरी मधून थोडं वर चढून गेल्यावर पार्किंग मध्ये गाडी लावायची, ही सुंदर सिनरी पाहायची आणि निघायचं आणि हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला यायचं. आणि मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर हे 200 रुपयाचं तिकीट काढून संत दर्शन पाहायला जायचं. हो, म्युझियम किंवा प्रदर्शन नाही तर संत दर्शन. कारण इथे महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या कथा हुबेहूब आर्टिस्टिकली डिटेलिंग केलेल्या ह्या मूर्त्यांनी दर्शवल्या होत्या. मला सावतामाळी महाराजांपासल्या रवंत करत असलेल्या गायीची हलत्या तोंडाची मूर्ती खूप आवडली. इथेच ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवत चांगदेवाकडे आले. नामदेवासमोर स्वतः विठ्ठल नैवेद्य खायला आले. स्वामी महाराज वारुळातून प्रकट झाले. एकनाथ महाराजांनी गाढविणीला हाताने पाणी पाजले. तुकारामांना भेटायला स्वतः छत्रपती आले. आणि अशा अनेक कथा छोट्या छोट्या डिटेलिंग आणि सुंदर मूर्त्यांनी समोर घडतायत असं वाटतं. आणि ह्या सगळ्यात मोठ्या वारीतल्या देखाव्यातल्या प्रत्येक मूर्तीचा चेहरा, कपडे, हावभाव वेगळे होते. बाहेर गाया आणि त्यांच्यात बासरी वाजवत उभे राहिलेले नंदलाल पाहिले, मोठे साईबाबा आणि त्यांच्या समोरील भारतातील अनेक संतांचे चेहरे पाहिले आणि बाहेर आलो. तर ह्या मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य हडशी गावात कसं जायचं?